नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा. वयानुसार पेन्शन वाढणार. 90व्या वर्षी मिळणार पूर्ण पगाराएवढी रक्कम. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक बदल होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. यावेळी केवळ फिटमेंट फॅक्टर किंवा महागाई भत्ता वाढवण्यावरच नाही, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर आता विशेष लक्ष दिले जात आहे. सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये एक नवीन आणि लवचिक पेन्शन रचनेबाबत सखोल चर्चा सुरू आहे. या नव्या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे वय जसजसे वाढेल तसतशी त्यांच्या पेन्शनच्या रकमेतही घसघशीत वाढ केली जाणार आहे. वेतन आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावात सेवानिवृत्तीसाठी वाढीव पेन्शनचा मार्ग सुचवलेला आहे. त्यानुसार सध्या मिळणारी 50% पेन्शनची मर्यादा वाढवून ती शेवटच्या पगाराच्या किंवा गेल्या 10 महिन्याच्या सरासरी वेतनाच्या 67% करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याशिवाय संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीनुसार निवृत्तीनंतर 5 वर्षांनी पेन्शनमध्ये 5% अतिरिक्त वाढ देण्याचाही प्रस्तावित आहे. नवीन नियमानुसार वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मिळणारी पेन्शन वाढणार आहे, ज्यामध्ये 65 वर्ष वय पूर्ण झाल्यावर शेवटच्या पगाराच्या 70% पेन्शन, 70 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर पेन्शन 75% पर्यंत वाढवली जाईल. 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या पगाराच्या 80% रक्कम, तर 80 वर्ष वय पूर्ण झाल्यावर पेन्शनची रक्कम 85% होणार आहे. 85 वर्ष वय झाल्यावर कर्मचाऱ्यांना 90% पेन्शनचा लाभ मिळेल, तर 90 वर्ष पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या तब्बल 100% पेन्शन दिली जाईल. म्हणजेच जितका पगार तितकीच पूर्ण पेन्शन मिळणार आहे. या ऐतिहासिक प्रस्तावामध्ये कर्मचाऱ्यांना अधिक लवचिकता देण्यावर एकमत झालेले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार आता 3 प्रमुख पेन्शन प्रणालीपैकी एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. या शिफारशी लागू झाल्यास तब्बल 1.1 कोटीहून अधिक आजी माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे.